नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी एक मोठी बातमी. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा हा दिल्लीमध्येच सुटणार आहे. महायुतीच्या जागांवरील पेच कायम असल्यानं दिल्लीमध्ये निर्णय होणार आहे. महायुतीच्या 3 प्रमुख नेत्यांची दिल्लीमध्ये आणखीन एक बैठक होणार आहे. अमित शहांसोबत ही बैठक होणार आहे. दरम्यान महायुतीच्या कोणत्या जागांचा पेच दिल्लीमध्ये सुटण्याची शक्यता आहे, पाहूया. दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, धाराशिव, गडचिरोली, भंडारा गोंदिया, अमरावती, परभणी, सातारा, नाशिक. विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. विनायक, महायुतीच्या जागावाटपाचा तिढा हा दिल्लीमध्ये सुटणार आहे, पण केव्हा आणि कधी, हा प्रश्नाचं उत्तर काही मिळू शकणार आहे का? बरोबर आहे. हा तिढा जो आहे तो अजूनही कायम आहे. 10 ते 12 अशा जागा आहेत. त्या जागांवरचा तिढा अजूनही पाहायला मिळत नाहीये. तिन्ही पक्ष जे आहेत ते दावे या संपूर्ण जागांवरती करताना दिसून येते. स्थानिक पातळीवरती पेच जो आहे तो मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. महायुतीची बैठक जी आहे ती आता दिल्लीमध्ये आज किंवा उद्या जी आहे ती होण्याची शक्यता आहे आणि या बैठकीमध्ये हा तिढा जो आहे तो शकतो. कारण आपण जर पाहिलं तर अगदी निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. निवडणुका जाहीर झाल्या असताना सुद्धा जागा वाटपाचा तिढा जो आहे तो महायुतीतला अजूनही सुटलेला नाहीये. 10 ते 12 जागांवरचा तिढा अजून कायम आहे. एक शेवटची बैठक होईल आणि त्यानंतरच हा तिढा जो आहे तो सुटेल असं बोललं जाते. नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.